नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे सध्या नवरात्र उत्सव हा येत आहेत. त्या निमित्ताने आपण हे बॅनर करायला घेतलेले आहेत. नवरात्र उत्सव लवकरच या आशयाचं हे बॅनर आहे. बघू शकता तुम्ही बॅनर कसं झकास झालेलं आहे. तर हे बॅनर तुम्हाला नक्कीच आवडेल. याची PLP लिंक सुद्धा मी दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला त्याआधी मित्रांनो जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन मटेरियल्स हे अपलोड करत असतो. तर चला सुरुवात करू आजच्या बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे आपण ओपन करून घ्यायचं आहे. तर हा इंटरफेस मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे. तर 3 डॉटवर क्लिक करून आपण बॅनरची जी साईज आहे ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, प्रत्येक बॅनर आपलं हे स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच असतं, त्यामुळे हीच प्रोसेस तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर सिम्पली डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे हे इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन गॅलरीमधून जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे बॅकग्राऊंड जे आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सिलेक्ट करू शकतात. जर PLP फाईलमध्ये तुम्ही एडिटिंग केली तर हे बॅकग्राऊंडसुद्धा तुम्ही चेंज करू शकतात. तर दुसरी PNG ही ॲड करायची आहे. मित्रांनो, PNG इकडे तिकडे म्हणजे क्रम चुकलेला आहे, तर तुम्हाला ते नक्कीच समजेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने ते एडिट करून घ्या. माझा सेव्ह करण्यामध्ये क्रम चुकलेला आहे, त्यामुळे ते खालीवर झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे टेक्स्ट आहे. हे टेक्स्टला सुद्धा तुम्ही टेक्स्चर इफेक्ट देऊ शकतात, कलर चेंज करू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही हे कुठलीही याची जी कुठल्याही प्रकारची जी इमेज आहे ती तुम्ही चेंज करू शकतात आणि टेक्स्टला सुद्धा तुम्ही एडिट करू शकतात. संपूर्ण एडिटेबल PLP आहे. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर मित्रांनो, सिम्पली लॉक करत चालायचं आहे प्रत्येक लेअरला आणि लेअर बाय लेअर ॲड करून आपलं हे बॅनर कंप्लीट होतं. बघू शकता तुम्ही, ही दुर्गा मातेची PNG आहे. याच्या जागी तुम्ही दुसरी कुठली PNG सुद्धा ॲड करू शकतात. मला ही आवडली त्यामुळे मी ही घेतलेली आहे. तर जर तुम्हाला PLP मटेरियलमध्ये जर PNG मटेरियल हवं असल्यास नवरात्रोत्सवानिमित्त त्याचीसुद्धा तुम्ही कमेंट करा. ते मटेरियलसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या PNGज आहेत HD क्वालिटीच्या आणि टेक्स्ट आहे, काही स्लोगन्स आहेत आणि बॅकग्राऊंड्स आहेत. म्हणजे नवरात्रोत्सव बॅनरसाठी लागणारे प्रत्येक मटेरियल हे मी जमा करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला ते हवे असल्यास कमेंट करा. त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, नवरात्र उत्सव या सिरीजमध्ये आपण भरपूर असे बॅनर डिझाईन केलेले आहेत. त्यामध्ये काही ग्रुप बॅनर्स आहेत, काही आगमनाचे बॅनर्स आहेत, काही नवरात्र स्पेशल्स म्हणून काही डेजचे बॅनर आहेत, कलर वाईज बॅनर आहेत. नवरात्राचे जे वेगवेगळे रंग असतात त्यानुसार सुद्धा आपण बॅनर एडिटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याचा एक कॉम्बो मी रेडी केलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून. बघू शकता मित्रांनो, अतिशय सिंपल असं बॅनर आहे. हे बॅनर तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास नक्की लाईक करा. आणि आता हे बॅनर आपण आता सेव्ह करून घेऊया आणि याची क्वालिटी अल्ट्रा केलेली आहे आपण, हे पण तुम्हाला माहितीच आहे. जेणेकरून बॅनर हे जास्त MBचं बनतं, ते पिक्सलेट होत नाही कुठल्याही सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर. तर याची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपचा वापर करत असतो. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, याची प्रोसेसिंग सुरू आहे. याची प्रोसेसिंगला वेळ लागतो हे तुम्हालाही माहिती आहे, पण शेवटी रिझल्ट हा अप्रतिम असतो. त्यामुळं हा वेळ काहीच नाही आहे. तुम्ही सुद्धा याला वेळ द्या, कारण रिझल्ट हा अप्रतिम असतो. तर फायनली मित्रांनो, बॅनर हे सेव्ह होत आहे आणि HD क्वालिटीमध्ये सेव्ह होणार हे बॅनर. मित्रांनो, नक्की लाईक करा आणि बॅनर आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला.
आणि हो, सोबतच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण नवनवीन व्हिडिओजची जी आपले प्रोमोज असतात ते तिथं आपण ॲड करत असतो आणि वेगवेगळे बॅनर डिझाईनसुद्धा तुम्हाला तिथं बघायला भेटतील. तर मित्रांनो, नवरात्र सिरीजमध्ये बॅनरची एडिटिंग ही अशीच चालू राहील आपली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. आणि हो, तुम्हाला नक्कीच कमेंट करायचं आहे की तुम्हाला कुठल्या विषयावर बॅनर पाहिजे आहे. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.